नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यास्त झाला म्हणजे सूर्य मावळला की कोणती कामे करू नये याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। साइडला एक घंटीचे बटन दिलेले आहे ते सुद्धा दाबा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्यास्त झाल्यावर किंवा सूर्यास्ताच्या वेळी आपण अशी कोणती कामे करू नयेत जी आपल्याकडून अजाणतेपणाने होतात याला गरिबी बोलवण्याचे किंवा गरिबीचं मोठं लक्षण देखील मानलं जातं। आणि तुम्हाला ती कामे सुद्धा सांगते जी तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी करायचे टाळायचे आहे, म्हणजेच ती कामे अजिबात सुद्धा सूर्यास्त झाल्यावर करायची नाही। त्यामुळे काय होईल, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील आणि आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर त्या समस्यांचा सुद्धा अंत होणार आहे। सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला कधीही झोपायचे नाही किंवा आपल्या पलंगावर किंवा आपल्या अंथरुणावर लोळत पडायचे नाही। लोळत पडलो तर त्याने अपमृत्यू येण्याचा धोका वाढतो, म्हणजेच घरातल्या कोणत्याही सदस्याचा अपमृत्यू होऊ शकतो। त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपायचे नाही किंवा अंथरूण पकडून बसायचं देखील नाहीये। यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये। जर तुम्ही आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून हे नेहमीच ऐकत असाल, सूर्यास्ताच्या वेळी आपण रडलो तर त्यामुळे सुद्धा मृत्यूचा धोका वाढतो, अकाली एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो आणि ही वेळ लक्ष्मी मातेची येण्याची वेळ असते। त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी चुकून सुद्धा रडू नये। तसेच सूर्य मावळण्याच्या वेळीस दही कोणाला देऊ नये। दही हा शुक्राचा कारक आहे आणि शुक्र ग्रहाच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर शुक्र ग्रह हा धन, वैभव, समृद्धी यांचा प्रदाता मानला जातो। त्यामुळे जर आपण संध्याकाळच्या वेळी कुणाला दही, दूध हे देऊ नये। यामुळे आपल्या घरातून सुख समृद्धी जाऊ शकते, धनाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि माता लक्ष्मीचा सुद्धा कोप होऊ शकतो। त्यामुळे संध्याकाळी दही कोणाला देऊ नये। शुक्र आणि चंद्र हे दोन्हीही सोबत राहणारे ग्रह आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत जसं की दही, दूध, पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा चांदीच्या वस्तू संध्याकाळच्या वेळी कोणालाही देऊ नये। यापैकी दही म्हणा, दूध म्हणा किंवा मीठ म्हणा ह्या गोष्टी संध्याकाळी मागायच्या नाही आणि सूर्यास्त झाला म्हणजे सूर्य मावळला की मिठाला कधीही मीठ असं म्हणू नये, तर मिठाला मिठाऐवजी तुम्हाला गोड असं म्हणायचं आहे। कारण संध्याकाळची वेळ जी असते म्हणजे 6:30 नंतरची आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते आणि आपल्या जीवनामध्ये कोणताही खारटपणा येऊ नये, मात्र लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सगळं आनंदाने राहावं, आनंदी आनंदी गोड राहावं म्हणून संध्याकाळच्या वेळी मिठाचा उच्चार गोड असा करावा। अजून एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी अजिबात करायची नाही तर ती म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जेवण करू नये, झोपू नये। जर तुमची ही सवय असेल तर ती तुम्हाला संध्याकाळच्या वेळी भूक लागत असेल तर सूर्यास्त होण्यापूर्वी काहीतरी खात जा किंवा सूर्यास्त झाल्यावर 1 ते 1.5 तासाने तुम्ही काहीतरी खाऊ शकतात। पण एकदम सूर्यास्त होण्याच्या वेळी असते त्यावेळी काहीच खाऊ नये। सूर्यास्ताच्या वेळी जो व्यक्ती कर्ज देतो किंवा कर्ज घेतो तर अशा दोन्ही व्यक्तींच्या जीवनामध्ये यश कधीही येत नाही। ह्या व्यक्ती नेहमी दुःखी राहतात, लक्षात ठेवा। त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कुणाला कर्ज देऊ नये आणि कुणाकडून कर्ज घेऊही नये। तसेच जो व्यक्ती सूर्यास्ताच्या वेळी झोपतो त्याचे नशीबसुद्धा त्याच्याबरोबर झोपतं असं देखील म्हटलं जातं, लक्षात ठेवा। त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नका। तसेच सूर्यास्ताच्या वेळी कधीही झाडू मारू नये। संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही वेळ माता लक्ष्मींना आपल्या घरात बोलवण्याची, येण्याची त्यांची वेळ असते। त्यामुळे या वेळेला कधीही घरामध्ये झाडू मारू नका। तुम्हाला जर संध्याकाळी तुमच्या घराची स्वच्छता करायची असेल तर झाडू मारण्याची सवय असेल तर ती 6:30 पूर्वी तुम्ही तुमच्या घरात झाडू मारू शकता। सूर्यास्ताच्या वेळी घरामध्ये झाडू मारला तर माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही बाहेर काढत आहात असा त्याचा अर्थ होतो। कुणाला अगदी तिन्ही सांजेला नख काढणे तसेच केस कापणे अशा सवयी असतील तर त्या सवयी आजच सोडून द्या। बरेच जण असे करतात की संध्याकाळी रिकामे बसले
की हाताची नखे कुरतडण्याची सवय असते. ज्योतिषशास्त्रानुसार ही सवय अतिशय अशुभ मानली जाते. त्या घराची कधीही प्रगती होत नाही. नखे काढण्यासाठी नेल कटर असतं, त्याचा वापर करावा. पण आपल्या तोंडाने किंवा दाताने कधीच नखे कुरतडत बसू नये. यानंतर सूर्यास्ताच्या वेळी कधीही पाय हलवू नये. बरेच जण असे असतात की खुर्चीवर बसले किंवा सोफ्यावर बसले, कुठेही बसले तरी सतत आपली पायांची एकमेकांवर अडी असते आणि ते पाय सतत हलवत असतात. तर अशी अडी घालून सुद्धा कधी बसू नये आणि पाय एकमेकांवर टाकून बसू नये. तसेच पाय हलवणं सुद्धा अशुभ मानलं गेलं आहे. एकदाची तिन्ही सांजा झाल्या म्हणजे सूर्यास्त झाला की, सूर्य मावळला की तुळशीला कधीही पाणी घालायचं नाही. तुळशीचे पानंसुद्धा कधीही तोडायचे नसतात आणि तुळशीला हातसुद्धा लावायचा नसतो. एकादशी असली तरीसुद्धा तुळशीला पानं हे संध्याकाळी अजिबात तोडायचे नसतात. तसेच संध्याकाळच्या वेळी कोणतेही झाड असो, त्या झाडाला कधीही हात लावू नये. वैज्ञानिक दृष्टीने याचं कारण सांगायचं झालं तर रात्रीच्या वेळात झाडं ही कार्बन डायऑक्साईड सोडत असतात आणि ऑक्सिजन घेत असतात. त्यामुळे रात्री कोणत्याच प्रकारच्या झाडांना हात लावायचा नसतो. यानंतर संध्याकाळ झाली की घरामध्ये आपण नेहमी प्रकाश ठेवावा. घराच्या कोणत्याही भागात अंधार ठेवू नये. माता लक्ष्मीला प्रकाश आवडतो, उजेड आवडतो. त्यामुळे घरामध्ये कुठेही अंधार ठेवू नका, सर्वत्र उजेड ठेवा. म्हणूनच आपण संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरात सर्वात प्रथम दिवा लावत असतो आणि उजेड करत असतो. तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त चाकू ठेवू नका. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडण होऊ शकतात. त्यानंतर सकाळी सकाळी उठल्यावर कधीही चाकू बघू नका. तसेच काटेरी झाड असतात, ती तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला लावू नका. काट्याची म्हणजेच गुलाबाची झाडे किंवा फुलझाडे नाहीत, तर ज्यांना काटे असतात अशी शोची झाडे असतात, तीसुद्धा आपण लावू नये. बरेच जण निवडुंगाचे झाडसुद्धा आपल्या घरामध्ये ठेवतात शोचे झाड म्हणून. तर अशी काट्याची झाडे तुमच्या घरामध्ये ठेवू नका. काटेरी झाड आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही प्रेम राहत नाही, भांडणं होत असतात. अशा प्रकारची झाडे ठेवू नका. यानंतर तुमच्या किचनमध्ये 2 पेक्षा जास्त चाकू किंवा सुऱ्या देखील ठेवू नका. त्यामुळे देखील नेहमी भांडण होत असतात. आणि सकाळी उठल्याबरोबर कधीही चाकू पाहू नका. यामुळे चाकू असा ठेवा की जो उठल्या उठल्या तुम्हाला त्याचे दर्शन होणार नाही. त्यानंतर काट्याची झाडे तुमच्या घरामध्ये ठेवल्याने अजून एक दुष्परिणाम असा होतो की तुम्हाला बऱ्याच साऱ्या वाईट गोष्टींना सामोरं जाऊ लागू शकतं. अकाली मृत्यूसुद्धा येऊ शकतो. तसेच मासिक पाळी सुरू असेल त्या 4 दिवसांमध्ये झाडांना अजिबात पाणी टाकू नका. कोणत्याही प्रकारच्या झाडांना तुम्हाला अजिबात पाणी टाकायचे नाही. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये झाडांना पाणी टाकणं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अशुभ मानलं जातं. किंवा त्या झाडांना येणारी फळं कदाचित त्या झाडांना कीड लागू शकतं किंवा ते फळं खराब येऊ शकतात. घराच्या एखाद्या खोलीमध्ये तुटलेली खाट असेल, तुटलेला आरसा असेल, बंद पडलेली घड्याळ असतील तर ते काढून टाका. तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा घरामध्ये कुठेही कोळ्याचे जाळे असतील ते देखील काढून टाका. यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. जे हे जाळे असतील ते आपल्या अडचणींना आकर्षित करतात. त्यामुळे घरामध्ये कधीही कुठेही जाळे होऊ देऊ नका. तुमच्या घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला मेहंदीचे झाड असेल ते त्वरित हटवा. मेहंदीचे झाड हे घरासमोर असणं अत्यंत अशुभ मानलं जातं. त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या घरामध्ये बोनसाईचे झाड असते, म्हणजेच वडाचे झाड असतात. म्हणजेच आजकाल बरेच जण शोची झाड म्हणून बोनसाई प्लांट म्हणजेच एकदम छोटीशी दिसणारी अशी झाडे ती घरामध्ये ठेवतात. तर ते लगेच हटवा. त्याचप्रमाणे पिंपळाची जी झाडे असतात ती पावसाळ्यामध्ये कुठेही उगवतात. आपल्या घराच्या भिंतीवर किंवा ओलसरपणा येतो तिथे पक्ष्यांनी जर बिया खाऊन टाकल्या तर पिंपळाचे झाड उगवले जातात. त्याची योग्य प्रकारे पूजाविधी करून हे पिंपळाचे झाड तुम्ही काढून टाकायचे आहेत. तसेच तुळशी वृंदावनमध्ये जर तुमची तुळस वाळली असेल तर ती तुळस तुम्ही काढून टाका व मातीमध्ये तुम्ही ती पुरून टाकू शकतात. तिच्या ठिकाणी नवीन मंजिरी असतील ती तुम्ही टाकून नवीन रोप तयार करू शकतात. सुकलेले झाड हे कधीही ठेवू नये. नवीन तुळस त्या जागी लावावी.
यासाठी एकादशीच्या दिवशी तुम्ही नवीन तुळस आणू शकतात किंवा पौर्णिमेच्या दिवशी किंवा एखादा सणवार असेल त्या दिवशी देखील तुम्ही नवीन तुळस लावू शकतात। तसंच स्वयंपाकघर महिलांनी नेहमी स्वच्छ ठेवावे, साफ ठेवावे। रात्रीची भांडी असतात ती कधीही ठेवू नये। रात्रीची भांडी रात्रीच्या वेळेसच घासून ठेवावी। तसेच एखाद्याच्या बेडरूममध्ये जास्त जाऊ नये आणि गेलं तर जास्त वेळ थांबूसुद्धा नये। नवरा बायकोच्या रूममध्ये त्यांच्याशिवाय तिसऱ्या माणसाने जास्त जाऊ नये असे ज्योतिषशास्त्राचा नियम आहे, तो सगळ्यांनी पाळायला हवा। त्याचप्रमाणे गुरुवारी कधीही फरची पुसू नका किंवा त्या दिवशी केसही धुवू नका। त्यामुळे आपल्यातील जो गुरुग्रह आहे तो कमजोर होतो आणि आपल्याला गुरुग्रहाच्या कमजोरीमुळे अनेक अडचणींना सामोरं जाऊ लागू शकतं। त्यामुळे गुरुवारी ही कामे अजिबात करू नका। रात्रीच्या वेळी आरशामध्ये कधीही बघू नका किंवा सकाळी उठल्या उठल्यासुद्धा आरशात बघायचे टाळायचे आहे। तुम्ही स्वयंपाकघरामध्ये पोळ्या करतात, भाकरी करतात तेव्हा तव्यावर कधीही पाणी टाकू नका, कारण गरम तव्यावर पाणी टाकल्यामुळे राहू दोष उत्पन्न होतात, धनाची हानीसुद्धा यामुळे होत असते। तसेच देवघराची जागा नेहमी स्वच्छ ठेवा। देवघरामध्ये कधीही खंडित मूर्ती ठेवू नका। तसेच श्रीकृष्ण सांगतात, ज्या घरात पती पत्नी नेहमी आनंदाने प्रेमाने राहतात, जो पती पत्नीचा नेहमी आदर करतो किंवा जी पत्नी आपल्या पतीचा नेहमी आदर करते, ज्या घरामध्ये महिलेचा खळखळून हसण्याचा आनंदाचा आवाज येतो, त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीची सदैव कृपा राहत असते। श्रीकृष्णसुद्धा त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहतात आणि त्यांच्या घराची नेहमी बरकत होते। तर या गोष्टींची पती पत्नीने लक्षात ठेवायचे आहे। महिलांनी वर्षभरामध्ये व्रतवैकल्य जरूर करावीत। एकादशी असो, महाशिवरात्री असो, तर ते करणं अजिबात टाळू नये। आपल्या घरासाठी, आपल्या घरातील समृद्धीसाठी ते करणं नक्कीच चांगलं असतं। त्यामुळे या गोष्टी केल्यामुळे आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी टाळल्या तर माता लक्ष्मींचं तुमच्या घरी नेहमी आगमन होईल, त्यांचा वास्तव्य तुमच्या घरात राहील, त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर नेहमी राहील। तर आशा आहे आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल। तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।